कसपटे कुटुंबाला धमकावणाऱ्या निलेश चव्हाणला अटक कधी होणार हा सवाल आता उपस्थित होतोय। निलेश चव्हाणला शोधण्यासाठी आता पोलिसांच्या पथकामध्ये वाढ करण्यात आली। पिंपरी चिंचवड पोलिसांकडून शोध सुरू आहे, तर या पथकामध्ये आता आणखीन पोलिसांची वाढ करण्यात आली। 3 वरून 6 पथकं नेमण्यात आली, तर ही पथकं चव्हाणच्या शोधासाठी आता पाठवण्यात आलेली आहे। गुन्हे शाखेचे 3 आणि इतर पोलीस ठाण्यांची 3 पथकं आता निलेश चव्हाणच्या शोधासाठी रवाना झालेली आहेत। निलेश चव्हाण हा आरोपी या गुन्ह्यामध्ये अजूनही अब्स्कॉन्डिंग आहे। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली 6 टीम्स त्यासाठी काम करत आहेत। राज्याबाहेर गेल्याबाबत माहिती प्राप्त आहे। आम्ही BNSS 72 अंतर्गत स्टँडिंग वॉरंटसाठी कोर्ट पुढे मूव्ह झालेलो आहोत। गंभीर गुन्ह्यामध्ये जर एखादा आरोपी अब्स्कॉन्डिंग असेल, आपलं अस्तित्व लपवून जर तो फरार असेल, तर त्याची स्थावर जंगम मालमत्तेची माहिती घेण्यात येते आणि त्यामध्ये सदर न्यायालयीन प्रक्रियेनुसार प्रोक्लेमेशन उद्घोषणा काढून ती जप्त करण्यावर तरतूद असते। तर ती जी कारवाई आहे ती वॉरंटनी होते, तर ते स्टँडिंग वॉरंट आम्ही घेणार आहोत न्यायालयाकडे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।